साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. पीक विम्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर आक्रमक. 2023चा पीक विमा आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा. 2023चा पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या देत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून येत्या आठवड्याभरात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी केली. अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 लाख शेतकऱ्यांचा 233 कोटीचा पीक विमा अजूनही बाकी आहे. 2023, 2024 आता 2025 उजाडलं तरी सुद्धा हा पीक विमा मिळालेला नाहीये. कंपनीनं शासनाकडे पैशाची डिमांड केली निधी मागण्याची, परंतु शासनाने कंपनीला अजून पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे हे पैसे थांबलेले आहेत. आज शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात आम्ही तब्बल 3-4 तास ठिय्या मांडला. जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी, पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मी स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेबांशी बोललो. आपल्या जिल्ह्याचे, बुलढाणा जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री माननीय आकाशदादा फुंडकर यांच्याशी माझं बोलणं झालं आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मांडण्यासंदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली. राज्य शासनानं तातडीनं AIC विमा कंपनीला निधी जी मागितलेला आहे तो निधी ताबडतोब द्यावा आणि विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 लाख शेतकऱ्यांचे राहिलेले 233 कोटी रुपये ताबडतोब रिलीज करावे ही आमची मागणी आहे. आठवडाभरात जर का हे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे मिळाले नाही तर आठवडाभरानंतर मात्र अत्यंत उग्र आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी करणार आहोत.